मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेल्या जी.आर. बाबत ओबीसी समाजात मोठी खदखद आहे. ओबीसींचं आरक्षण ओरबाडून घेतलं जात असल्याचा आरोप होतोय. ओबीसी आरक्षणात कोट्यवधी मराठे घुसले तर ओबीसींचं राजकीय अस्तित्व संपेल अशी भीती व्यक्त होतीये. दुसरीकडे सरकार दावा करताय की या जी.आर.मुळे ओबीसी आरक्षणाला धक्का बसणार नाही. बघूया त्या संदर्भातलाच रिपोर्ट. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे राज्य सरकारकडून आश्वस्त करण्यात आलंय. त्यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघानं आपलं साखळी उपोषण मागे घेतलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतर मंत्री अतुल सावेंनी उपोषणस्थळी धाव घेतली. मराठा आरक्षणाच्या जी.आर. बाबत सविस्तर माहिती देत ओबीसी नेत्यांची शंका दूर केली. मराठा जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येऊ नये, सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, ओबीसींच्या या मुख्य मागण्या होत्या. ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही त्याच्यामध्ये अडचण येणार नाही आणि आपणही जी.आर.चा अभ्यास केलेला आहे. आम्ही वाचन केलं, त्याच्यामध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कुठल्याही प्रकारची बदल येणार नाही याची काळजी घेतलेली आहे. आणि हैदराबाद गॅझेटच्या प्रमाणेच जे नावं त्याच्यामध्ये असतील त्यांना ते मिळणार आहे. त्याच्यामुळे त्याची काळजी करायची आपल्या सगळ्यांना काही गरज नाही आहे. मी माझ्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यास सक्षम आहे. कुणी कितीही उपसमित्या काय केल्या, कोणी कितीही टोळ्या माझ्या अंगावर काय पाठवल्या, मराठ्या तो काढलेला जी.आर. कुणबीच्या बाबतचा कितीही कुणी अफवा काय सोडल्या काय केलं तरी माझ्या गरिबाला आरक्षण मी देणार, देतोय हे माझ्या गरीब मराठ्यांना पटलेलं आहे. त्यामुळे आम्ही कोणी काही टेन्शन घेत नाही आणि ओबीसीत मराठ्यांना मीच घालणार. मराठा आरक्षणासंदर्भातील जी.आर. वरून मंत्री छगन भुजबळांनी दंड थोपटलेत. उघडपणे नाराजी व्यक्त करत थेट मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला होता. तसंच या आरक्षणावरून ओबीसी नेते हायकोर्टाचा दरवाजा ठोठवण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान भुजबळ यांच्या मनातील शंका दूर करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. जे काही संभ्रम आहेत त्याबद्दल त्यांची मतं आम्ही आजमावत आहोत, माहिती घेतो आहोत. आवश्यक असेल तर निश्चितपणे जे आहे त्यांच्याशी चर्चा करून कदाचित सोमवार मंगळवारपर्यंत, कारण आता उद्या 1-2 दिवस गेले की आता गणपती आणि विसर्जन आणि रविवार वगैरे आहे, तर हायकोर्टात जर जाण्याची सुद्धा आमची तयारी आहे. छगन भुजबळ साहेब कॅबिनेटमधनं कुठेही निघून गेले नाहीत. छगन भुजबळ साहेबांची माझी चर्चा झालेली आहे. मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे, हा जो काही जी.आर. आपण काढलेला आहे त्याच्याने ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम नाही. हा सरसकट जी.आर. नाही. मला असं वाटतं की भुजबळ साहेबांचे मनातली शंका आम्ही दूर करू, इतरांचे मनातली शंका दूर करू. एक गोष्ट ओबीसी नेत्यांना देखील माहिती आहे की जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ शकत नाही. जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत एका समाजाचं काढून दुसऱ्याला देण्याचा विचार होऊ शकत नाही. मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण द्या या मागणीसाठी जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले होते. मात्र जरांगेंच्या या मागणीला विरोध करत नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघ मैदानात उतरला होता. आता अखेर ओबीसींच्या 14 मागण्यांपैकी 12 मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. ओबीसी मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमास 100% शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी. गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती 75 विद्यार्थ्यांची संख्या वाढवून 200 विद्यार्थी करण्यात यावी. महाज्योती या संस्थेकरिता 1000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला 1000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी. बार्टीप्रमाणे महाज्योतीची कामं ओबीसी प्रवर्गातील संस्थेला देऊन रोजगार उपलब्ध व्हावा. ओबीसी मुलं आणि मुलींचे वसतिगृह ओबीसी बहुजन कल्याण विभागाकडे हस्तांतरित करावं. ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी आर्थिक विकास महामंडळामार्फत उपलब्ध करून देणाऱ्या कर्जासाठी फक्त शेती गहाण ठेवण्याची अट काढून टाकावी. प्रत्येक शहर आणि तालुका स्तरावर ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय सुरू करण्यात यावं.
विशेष मागास प्रवर्ग शेतकऱ्यांना 100% सवलतीवर राज्यात योजना सुरू करण्यात याव्यात. की 400 जातींचा समूह असलेला 60% हा ओबीसी समाज आहे. याच्यामध्ये वेगवेगळे नेते राहणार, वेगवेगळे अनेक संघटना आहेत, त्यांचे नेते असणार. एवढ्या नेत्यांमध्ये मतमतांतर राहणारच. मी कोणाची समजूत घालणार नाही, कारण आमचे सर्व नेते हे उच्च विभूषित आहेत. काय त्याच्यामुळे त्यांनी त्याचा अभ्यास करावा आणि स्पष्टीकरणासह कारणासह सांगावं की बा या ओळीमुळे आमचं नुकसान होते आहे, तर मी समजील. मी जे वाचन केलं त्याच्यानुसार कुठेही नुकसान झालेलं नाही. एकीकडे जरांगे पाटलांनी आझाद मैदानात विजयाचा गुलाल उधळला, तर दुसरीकडे आता ओबीसींनीही आपलं उपोषण मागे घेतलंय. थोडक्यात आरक्षणावरून मराठा आणि ओबीसींचं समाधान झालं असा अर्थ काढायला हरकत नाही. त्यामुळे आता दोन्ही नेत्यांनीही दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही याची दखल घ्यावी हीच अपेक्षा. जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.